नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही बघत आहात पक्षप्रमुख। सध्या गणेश उत्सव खूप जोमात सुरू आहे आणि याच गणेश उत्सवामध्ये गौरी गणपती का साजरे होतात माहिती देण्यासाठी आपल्याकडे आहे श्रीमंत बागल महाराज। नमस्कार महाराज, तुम्ही आमच्या स्टुडिओला आला यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही तुमचा परिचय द्यावा। नमस्कार, माझं नाव हरिभक्त परायण श्रीमंत महाराज बागल लातूरकर। श्री भक्तिधारा आध्यात्मिक परिवाराच्या वतीने लोकांमध्ये अध्यात्म आणि विज्ञान याबद्दल पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही कार्य करत असतो। आज पक्षप्रमुखने मला स्टुडिओमध्ये बोलवलं त्याबद्दल मी पक्षप्रमुखचा खूप खूप आभारी आहे। आज तुम्ही जो सांगितलं की गौरी गणपतीचा उत्सव जोमात साजरा केला जातो, लोकसंग्रह व्हावा, लोक संघटित व्हावे हा उद्देश लक्षात ठेवून, म्हणजे या पाठीमागे कुठलीही अंधश्रद्धा नसून तर ती एक प्रकारची चळवळ आहे जी लोकांना संघटित करण्याचं काम करते। लोकांचा संभ्रम असा आहे की गणेश उत्सवामध्ये गणपतीच्या आगमनानंतर गौरी काय येते। बऱ्याच ठिकाणी गौरी माहेरी आली असं सांगितलं जातं, परंतु वास्तविक पाहता गौरी म्हणजे पार्वतीचं रूप आहे आणि प्रत्येक घरामधील स्त्रिया या उत्सवामध्ये सहभागी झाल्यानंतर पार्वतीचं आवाहन करतात, म्हणजे गौरीचं आवाहन केलं जातं। गौरीचं आवाहन करून गौरीचं पूजन केलं जातं। काही ठिकाणी मुखवटे ठेवले जातात पूजेसाठी आणि काही ठिकाणी त्यांचा पूर्णपणे साज उभा करून सजावट वगैरे करून त्याची पूजा केली जाते। त्याचं कारण असं आहे की गणपती हे विद्येची देवता, समृद्धीचं प्रतीक। कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करताना गणेश पूजनाने होते आणि गौरी ही समृद्धीची देवता मानली जाते, पार्वतीचं रूप मानलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील सर्व कुटुंबीय म्हणजे गणपती म्हणजे मुलगा आणि गौरी म्हणजे माता, एक संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी एकत्रितपणे करून हा उत्सव साजरा करण्याची एक परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहे। तर महाराज, गणपती बसल्यानंतर गौरायांचं आगमन का होतं? हे जे उत्सव आहेत हे संयुक्त उत्सव आहेत। श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराचं आवाहन केलं जातं। श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची उपासना आराधना केली जाते। श्रावण महिना संपल्यानंतर गणरायाचं आगमन होतं, कारण विश्वास, भगवान शंकर म्हणजे विश्वास, एक ठाम आत्मविश्वास असतो आणि आत्मविश्वास ज्यावेळेस माणसाचा जागृत होतो त्यावेळेस तो विद्याभ्यासाकडे किंवा कुठल्याही शुभकार्याकडे पदार्पण करतो। श्रावण महिना संपल्यानंतर गणरायाचं आगमन होतं, म्हणजे त्यावेळेस श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक भाविकाचा विश्वास हा मजबूत होतो आणि तो शुभकार्याचं, विद्यार्जनाचं अशी कार्य करण्याकरिता पुढाकार घेतो। आता हे सर्व करत असताना सर्वात महत्त्वाचं समृद्धीची आवश्यकता असते, कारण आत्मविश्वास जरी मजबूत असला आणि एखादी गोष्ट जरी करायची असली तर आपल्याकडे समृद्धी असल्याशिवाय ते होणार नाही। यामुळे या गणरायाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौराईचं आगमन केलं जातं, आवाहन केलं जातं, म्हणजे घरच्या ज्या स्त्रिया आहेत त्या पारंपरिक वेशभूषा करून गौराईला आवाहन करतात। आवाहन करून त्यांचं पूजन केलं जातं आणि समृद्धी यावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे सजावटी, नैवेद्य हे सर्व गौराईच्या पूजनासाठी बनवले जातात की जेणेकरून आपल्या घरातील समृद्धी ही वाढली पाहिजे। दुसरा महत्त्वाचा विषय असा असतो की या काळामध्ये लोकांचा गैरसमज आहे की माहेरी असतात, परंतु तसं नसतं। प्रत्येक घरची लक्ष्मी जरी, म्हणजे समजा आता माझी मुलगी जर असेल तर ती लक्ष्मी गौराईच्या सणाला, काही भागामध्ये त्याला लक्ष्मी असं समजलं जातं, तर तिची सासरी पाठवली जाते। सासरची लोक म्हणजे तिला बोलावून घेतात, कारण ती त्या घरची समृद्धी असते। घरातली सुखसमृद्धी नांदावी, ऐश्वर्य नांदावं म्हणून गौराईचं आगमन हे गणरायाच्या आगमनानंतर केलं जातं।
या उत्सवामध्ये सर्व कुटुंबीय, एखादं कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये 4 भाऊ आहेत, तर ते 4ही भाऊ त्यावेळेस एकत्र येतात. जे काही आपसातले मतभेद असतात ते विसरून जातात. विचार केला तर ही अंधश्रद्धा नाही, हे संयुक्त कुटुंब पद्धती अंमलात आणण्याचं काम आहे. कारण गौराई ज्यावेळेस पूजनास मांडली जाते त्यावेळेस इष्ट देवता पूजनास मांडले जातात. म्हणजे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या ना कुठल्या इष्ट देवतेचं प्रतीक आहे असं गृहीत धरून हा उत्सव साजरा केला जातो. महाराज, तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली. ज्या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या समजल्या. अंधश्रद्धा आमच्यामधून दूर झाल्या. श्रद्धा काय असते हे समजलं. तर तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही आभारी. तुम्ही आम्हाला एवढी चांगली माहिती सांगितली. धन्यवाद. तुम्ही पक्षप्रमुखच्या माध्यमातून अंधश्रद्धेतून श्रद्धेकडे आणि त्यातून विश्वासाकडे, विश्वासातून प्रगतीकडे आणि प्रगतीतून समृद्धीकडे पोहोचवण्याकरिता पक्षप्रमुखने मला इथं बोलवलं, त्याबद्दल मीही तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.